हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर हे पहा कशी आहे सुंदर अशी दिवसाची सुंदर अशी सुरुवात. तर इथे झालेली आहे मॉर्निंग आणि आज काही ढगाळ वातावरण आहे, त्याच्यामुळे काळाकुट्टा अंधार पडलेला आहे, आभाळ आलेला आहे, सूर्य काही उगवलेला दिसत नाही आहे, त्याच्या काही लालसर छटा वगैरे अशा काही दिसत नाही. तर हा व्लॉग आहे कालचाच, जो मी कंटिन्यू केला की मी अन्वीला थालीपीठ देत होते, बीटरूटचे थालीपीठ आणि आपले साधे कांद्याचे थालीपीठ, त्याचा हा व्लॉग होता. तर तो आपण पुढे कंटिन्यू करूयात. तर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही मागचा व्लॉग माझा पाहू शकता. तर अन्वीज टिफिनचा तर हे आहे थालीपीठ. तर अन्वीच्या स्कूलमध्ये होतं कॉम्पिटिशन, फूड कॉम्पिटिशन आणि एलिमिनेशन राऊंड पण होता. तर आपापल्या स्टेटचा आपण एक पदार्थ बनवून द्यायचा होता. तर मग आपल्या महाराष्ट्राचा पदार्थ काय आहे फेमस, तर आहे थालीपीठ. तसं आपण मोदकही देऊ शकत होतो, पण मग मी दिलं थालीपीठ. का तर थालीपीठ मोस्टली सगळ्यांना खूप आवडतं आणि मग हेल्दी असं मी बीटरूटचं थालीपीठ केलं होतं आणि एक कांद्याचं थालीपीठ केलं होतं. आता याच्यामध्ये तुम्ही हिरवा भोपळा जरी किसून टाकला, काकडी किसून टाकली, मुळा किसून टाकला, तरी हे थालीपीठ खूप सुंदर होतं. आणि अशा प्रकारे मग मी दिलं आणि हे थालीपीठ मग मी चटण्या केल्या, हिरवी चटणी केली, लोणचं दिलं आणि दही दिलं. अशा प्रकारे तिला डेकोरेशन करण्यासाठी मी दिलं. मग अशा प्रकारे तयार होता आपला कांद्याचा साधा पराठा, त्याच्यानंतर होतं बीटरूटचा पराठा आणि चटण्या. आणि इथं ही अमया आहे आमच्यासमोर, काकू राहतात, त्यांचा मुलगा US ला राहतो. त्यांच्या मुली वगैरे त्यांची पूर्ण फॅमिली आलेली त्यांना सोडवण्यासाठी. त्या काकू गेल्या वर्षभर अमेरिकेलाच होत्या, आता त्या आलेल्या आहेत. मग त्यांना सोडवण्यासाठी हे सगळेजण आलेले आहेत. हे पहा आमच्या त्या समोरच्या ढवळे काकू आहेत ना, त्यांच्या नाते आहेत आद्या, अमया, आयुषी, अनिका आणि अन्वी. आणि पहा किती म्हणजे हे आहे की सगळ्या वरूनच आहे. आद्या, अमया, अन्वी, अनिका, आयुषी अशा सगळ्या वरून खेळत होत्या. आणि त्याच्यानंतर मग ना मी गेली ती पुण्यामध्ये, तेव्हा मी नेलपेंट आणली होती. अन्वीने आणली होती, मी नाही. तर अन्वीने स्वतःसाठी नेलपेंट आणले होते आणि ती आता आमच्यावरती प्रयोग करत आहे वेगवेगळे प्रकारचे. आणि मग ते अशी नेलपेंट काढते, तिला टाईम असल्यावर त्याच्यावर डिझाईन करते, सुंदर अशा नेलपेंट काढून त्याच्यावरती नेल आर्ट वगैरे करते. तर मुली असल्या की मग अशा आपली हाऊस होते छानपैकी. आपल्याला जरी नेलपेंट लावायला टाईम नसेल किंवा आपल्याला मूड नसेल तरी आणि अशी लावून देते. मुली ह्या खूपच गोड असतात, त्याच्यावर मला खूप आवडतात. आणि मग अशा प्रकारे ती लावते नेलपेंट, सुकवते, कधी-कधी वेणी बांधते. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.